मी प्रतिभा सचिन थेटे. माझा आरोही हर्बल्स नावाने हँडमेड सोप आणि पर्सनल केअरचं ब्रँड आहे. त्यात आम्ही हेअर ऑइल, शिकेकाई सोप, त्याच्यानंतर शिकेकाई सोप, याच्यात विठा, शिकेकाई, आवळा, जास्वंद, कढीपत्ता, आपलं ॲलोवेरा हे सगळे टाकलेले असतात, ज्याच्यामुळे केसांना शाईन मिळते, हेअरफॉल कमी होतो आणि त्यासोबत हेअर ग्रोथ पण होते. हा आहे पपाया ऑरेंज. पिगमेंटेशन कमी करतो, स्किनला सॉफ्ट आणि मॉइश्चराईज करतो, त्यासोबतच ग्लो करतो. अँटी एजिंग प्रॉपर्टी पण याच्यामध्ये असते. स्किनवरच्या फाईन त्या सुरकुत्या आहेत त्या कमी होतात. हाय हनी लेमन. काय यूज केलं आहे ते पण हनी लेमनमध्ये मध, लिंबू, ग्लिसरीन, व्हिटॅमिन ई, हे सगळं वापरलेलं असतं. ते स्किनला सॉफ्ट बनवतं, नॅचरल ग्लो मिळतो. स्किनला फक्त क्लीन नाही करत तर हायड्रेट पण करतं. रोज मुलतानी सोप आमचा. मुलतानी माती आणि गुलाबाच्या पाकळ्या क्रश करून त्यात वापरलेले असतात. व्हिटॅमिन ई आरोही हर्बलचं मेन इन्ग्रेडियंट म्हणू शकतो आपण, कारण आरोही हर्बलच्या प्रत्येक सोपमध्ये किंवा हेअर ऑइलमध्ये, मॉइश्चरायझरमध्ये व्हिटॅमिन हे आहेच, जे स्किनसाठी खूप महत्त्वाचं असतं. स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी, ग्लो करण्यासाठी. त्यात बाहेरचे कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाही, कारण ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ए हे स्वतःच एक प्रिझर्वेटिव्ह आहे, त्याच्यामुळे त्यांना बाहेरच्या प्रिझर्वेटिव्हची गरज नाही. ॲलोवेरा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, ॲलोवेरा स्किनसाठी आणि हेअरसाठी किती चांगलं आहे. ते स्किनला नॅचरली मॉइश्चराईज करतं, स्किन इन्फेक्शनपासून बाजूला लांब ठेवतं, सन टॅनिंगपासून संरक्षण देतं आणि त्यासोबतच नॅचरल ग्लो पण देतं. उपटन आपण नैसर्गिक उजळणं काय म्हणतो, त्यासाठी उठण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. दिवाळीत उठण्याशिवाय पूर्णच होत नाही आणि आम्ही आपल्यासाठी आणला आहे उठण्याचा साबण, जो तुम्हाला वर्षभर तोच ग्लो कायम ठेवेल. फेसपॅक तुम्हाला ग्लोनेस तर देतोच, पण सोबतच ॲक्ने, पिंपल, सन टॅनिंग, डार्कनेस, वांग ह्या सगळ्यापासून लांब ठेवतो. याच्यामध्ये आहे आंबे हळद, चंदन, ऑरेंज, आवळा, नीम, तुलसी, मुलतानी माती आणि लिकोराईस पावडर. ॲलो मॉइश्चरायझर हेही पूर्णपणे नॅचरली बनवलेलं आहे. त्याचा बेस ॲलोवेरा जेल आहे आणि त्यासोबत बाकीचे ऑइल्स आहेत, जे स्किनला हायड्रेट करतील, नरिश करतील आणि त्याचसोबत हेल्दी पण बनवते. बीटरूट लिप बाम दिसतो छोटा, पण काम खूप मोठं करतो. त्यात ऑर्गॅनिक सगळं शिया बटर, आल्मंड ऑइल, गावरान तूप, व्हिटॅमिन ई, बीटरूट यासारखे पदार्थ आहेत, जे तुम्हाला काही 1-2 यूजमध्ये पण सॉफ्टनेस देतील, ओठांचा काळेपणा दूर करतं आणि मुलायम ओठ देतं. आरोही हर्बलचं धूप गाईच्या शेणापासून बनवलेलं, घरातली पॉझिटिव्हिटी कायम ठेवण्यासाठी, घरातली
चैतन्य आणण्यासाठी त्यासोबतच घरातले छोटे छोटे किडे असतात किंवा डास येतात त्यालाही ते नैसर्गिकपणे घालवतो. त्यासाठी तुम्हाला केमिकल त्या अगरबत्त्या जाळायची गरज नाही आहे. त्यात ते चंदन पावडर, नागरमोथा पावडर, नीम पावडर, आंब्याची पानं, सुकवलेली फुलं, गाईचं शेण, भीमसेनी कापूर, गावरान तूप, मोहरीचं तेल, तिळाचं तेल, खोबरेल तेल आणि असं म्हणतात की ड्राय धूप पूर्ण जळत नाही, पण आवळी हर्बलची धूप ही पूर्णपणे जळते आणि पोल्युशन कुठलंच करत नाही, तुम्हाला प्रसन्नताच देते. आणि शेवट एक छोट्यांसाठी त्यांच्या नरिशमेंटसाठी, त्यांच्या नाजूक त्वचेची काळजी घेण्यासाठी शिया बटर, बदाम तेल, व्हिटॅमिन ई आणि दुधाचा बेस यापासून बनवलेला हा साबण जो त्यांचं तो नाजूकता कायम ठेवेल. जे हे पूर्ण उत्पादन हे नैसर्गिकरित्या बनवलेले आहे आणि ते निमगाव जाळी, संगमनेर तालुक्यात इथे बनले जातात. एका स्मॉल क्वांटिटीवर ते बनले जातात, त्याच्यामुळे त्याची गुणवत्ता तिथे कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी तीच गुणवत्ता मिळेल. SK न्यूजच्या प्रतिनिधींचं मी आभार मानेल की त्यांनी आमच्या आवळी हर्बल्सला प्राधान्य दिलं आणि आमची प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केलं. आणि असंच SK न्यूज नवीन नवीन प्रोडक्टची माहिती किंवा बाकी बातम्यांसाठी बघत राहा.